करण्यासाठी म्हणतात ती भूपाळी. रात्रीचा अंतिम प्रहर आणि दिवसाचा पहिला प्रहर या दरम्यानच्या काळामध्ये सृष्टी निर्माता पालन कर्त्याला भूप रागामध्ये आळवणी करून जागवलं जातं, म्हणून त्याला भूपाळी असं म्हणतात. श्री क्षेत्र जेजुरी हे आजही पहाटे भूपाळी म्हटली जाते. घनश्याम सुंदरा ही होनाजी बाळांची भूपाळी सर्वांना माहितीच आहे, ती खूपच गाजली. त्याबरोबरच सकाळच्या अजून एक प्रथा आणि परंपरा ती म्हणजे वासुदेव. सकाळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग, गवळणी हे सगळं गातात दान मागणारा तो म्हणजे वासुदेव हा एक लोककलाकार आहे. डोक्यावर मोरपिसाची टोपी, हातात चिपळ्या, टाळ, पावा, मंजिरी अशी वाद्य ठेवून वासुदेव आपल्या भेटीला येत असतो. आपल्या गीतामधून सुलभ तत्वज्ञान सांगून समाज प्रबोधन सुद्धा करत असतो. वेगवेगळ्या वासुदेवांची हक्काची वेगवेगळी गावं असतात बरं. त्या गावात प्रत्येक वर्षी फेरी मारून ते दान देतात. आणि ज्या गावात त्यांचा हक्क नसतो त्या गावात दान देताना ते मोरपिसाची टोपी घालत नाही. माहिती होतं का कोणाला आहे? नवीनच माहिती आहे ना. अशी खूप साऱ्या प्रथा आणि परंपराची माहिती आपण करून घेणार आहोत. पण आता बघूया भूपाळी आणि वासुदेव.
वा वा वा. खूपच छान.